करुणिया त्रिवार मुजरा व्यक्त करीतो भावना, आशीर्वाद रूपी सदा रहा हीच अखंड प्रार्थना। पसरवू साऱ्या जगापुढे शूर तुमचा इतिहास, आम्हा साऱ्या पामरांचा संतांची बाबा हाच एक ध्यास। शौर्य तुमचे धैर्य देते, कीर्ती तुमचे देते स्फूर्ती, मान तुमचा शान आमची, धन्य अजूनही ही धरती। दख्खनचे वादळ हे संचार उदे आता चहूकडे, धन्य धन्य तुम्ही बाबा संताजी घोरपडे, धन्य धन्य बाबा तुम्ही संताजी घोरपडे। विचारांची कळ, चालण्याचं बळ, अक्षरांचं रान, शब्दाचं इमान, जगण्याचा पाया अर्थात तुकोबाराया। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। काळ कुणासाठी थांबत नाही, पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन ताठ मानेने जगावं कसं हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्यांच्या विचारांचे घडे, आचारांचे धडे आणि कर्तृत्वाचे पोवाडे आजही या मातीत गायले जात आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवरायांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही, यासाठी अग्निदिव्य करणारे शंभू छत्रपती राजाराम महाराज। आणि आज ज्यांची पुण्यतिथी आपण श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या या अधिकृत फेसबुक पेजवर या लाईव्ह संवादाच्या माध्यमातून संपन्न करतो आहे, ते खरं तर समस्त सेना धुरंधर, ममलकत मदार, विश्वासनिधी, श्रीमंत, राजमान्य, राजश्री सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पावन स्मृतीला, पराक्रमांना मी प्रथमतः काया वाचे मनी सहस्र प्रणिपात करतो, अभिवादन करतो। श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या या अधिकृत फेसबुक पेजवर आज मी प्राध्यापक प्रदीप कदम आपणा सर्वांशी संवाद साधताना मलाही आनंद होतो आहे। खरं तर ज्यांच्या आग्रही विनंतीला मान देऊन मी आपणाशी लाईव्ह संवाद साधतो आहे, ते आपले मार्गदर्शक बहिर्जी घोरपडे यांचे वंशज, या श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माननीय इंद्रजित सिंह घोरपडे हिंदूराव गजेंद्र गडकर, त्याचबरोबर आमचे युवा सहकारी मित्र या प्रतिष्ठानचे पदाधिकारी दीपकजी दत्तात्रय घोरपडे, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय मालोजीराजे घोरपडे कापशीकर, त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, या घोरपडे प्रतिष्ठानच्या पेजवर असणारे सर्व शिवशंभू भक्त, त्याचबरोबर एक घोरपडे बंधू आणि उपस्थित आपण सर्व। खरं तर आज सरसेनापती संताजी घोरपडे पुण्यतिथी निमित्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्रायल म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आणि जिथं सेनापती म्हणजे संताजी घोरपडे यांचा जन्म झाला, जिथं त्यांचं बलिदान झालं, त्या ठिकाणापासून जगातल्या अशा 100हून अधिक ठिकाणांवर ही पुण्यतिथी साजरी होते आहे, हा स्मृतिदिन साजरा होतो आहे। शिवाय आत्ताच माझ्या अगोदर आदरणीय इतिहास संशोधक प्रवीणसिंह भोसले सरांनी समाध्यांच्या माध्यमातून हा घोरपडे घराण्याचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचाच अर्थ या श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर ही पुण्यतिथी अशा वेगळ्या स्वरूपात साजरी होते आहे। मला वाटतं हे 2020चं हे पहिलं उदाहरण असेल की आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही स्मृतिदिन म्हणजे पुण्यतिथी साजरी होते आहे। म्हणून या श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानला मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो। हा आगळा वेगळा आणि चांगला स्तुत्य उपक्रम आपण संपन्न करत आहात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं आणि मी सुद्धा नेहमी म्हणत असतो की ज्यांची पुण्यतिथी असते त्यांची पुण्यतिथी साजरी होत असताना केवळ त्यांच्या स्मारकावर, त्यांच्या प्रतिमेवर, त्यांच्या पुतळ्यावर फुलांची सजावट करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची राजवट कशी सुरू होईल हा विचार मला वाटतं या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि ती विचारांची राजवट हे श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान नक्की करत आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे आणि म्हणून या प्रतिष्ठानला लाख लाख धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत। खरं तर
आज घोरपडे घराण्यातल्या जगभर व्यक्ती आहेत. म्हणूनच अमेरिका असेल, त्यामध्ये UK असेल, वॉशिंग्टन असेल, जगातले अनेक देश असतील, त्या ठिकाणी हे सगळे मंडळी राहत आहेत. याचाच अर्थ माळोजी बाबा घोरपडे आणि त्याच्याही अगोदर असणाऱ्या घोरपड्यांच्या या वंशावळीचा वेल हा जगभर पसरलेला आहे. आणि त्या निमित्तानं हा वेल पसरत असताना जगभर ही पुण्यतिथी साजरी होते आहे हे सांगायला मला वाटतं अत्यंत आनंद होतो आहे. याचाच अर्थ या आमच्या पूर्वजांवर आमच्या अभिमानाची, आमच्या स्वाभिमानाची ही जी लकेर आहे ती या निमित्तानं नक्की दिसते आहे. आणि म्हणून साम्राज्य टिकवण्यासाठी या हिंदवी स्वराज्याचं, मराठी साम्राज्य टिकवत असताना लढाईची गरज तेव्हा होती, तेव्हा लढताना शौर्य दाखवणारे संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, त्यांचे वडील माळोजी घोरपडे हे आपण लढाईत पाहिलेले आहे. पण जगण्याच्या लढाईमध्ये हे घोरपड्यांचे वंशज हे जगभर विखुरले आहेत, ते या निमित्तानं नक्की पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच हे सगळे घोरपडे या सरकार प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर आज या निमित्तानं एकवटत आहेत, एकत्र येत आहेत आणि विचारांचा नवा हा पायंडा सुरू करतायत. मला वाटतं हे सुद्धा एक ऐतिहासिक घराण्यांमधलं वेगळेपण असलं पाहिजे. ते वेगळेपण जपण्याचं काम हे सगळे घोरपडे मंडळी करतायत. याचा खरोखर स्तुत्य आणि अभिमान वाटावा असा हा उपक्रम. आणि म्हणून लक्षात येतं, आत्ता प्रवीणसिंह भोसले सरांनी अनेक माहिती सांगितली सिसोदिया घराण्याच्या पासून तर महाराष्ट्रातल्या आलेल्या घोरपडे नाव कसं पडलं इथपर्यंत माहिती दिली आहे. तानाजी मालुसरे यांचा मला वाटतं आपण सर्वांनी पोवाडा ऐकलेला आहे. त्या पोवाड्यामध्ये घोरपडीचा उल्लेख केलेला आहे आणि घोरपडीच्या साह्याने तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला आहे असं आपण नेहमी ऐकतोय, वाचतोय. पण ते आता आपल्याला खरं वाटत नाही. पण खरं वाटण्यासारखी घटना मात्र त्या काळामध्ये नक्कीच झालेली आहे आणि ती घोरपड्यांच्या या उदाहरणावरून आपल्या नक्कीच लक्षात येते. आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं अभ्यासत असताना तो उल्लेखसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आत्ताच प्रवीणसिंह भोसले सरांनी ते घोरपडे, राजा बहादूर घोरपडे हा पुरस्कार जसा मिळालेला आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून जास्त त्या खोलात जाण्यापेक्षा मला वाटतं घोरपडे घराण्याने राणा, राजा, सरसेनापती, ममलकत मतार, हिंदूराव, अमीर उल उमराव, जप्तन मुलूक अशी असंख्य पदं भूषवलेली आहे. ही आपल्या इतिहासात आपल्याला बघायला मिळतात. आणि असे हे घराणं हे वेगळेपण जपतंय हे इतिहासापासून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि म्हणून तुलसीदासांच्या पोवाड्यात जो उल्लेख आला होता तो उल्लेख आता जरी खरा वाटत नसला तरीसुद्धा 1470 मध्ये म्हणजे 15व्या शतकामध्ये बहामनी सत्ता असताना महमद गवानच्या पहाडी पायदळामध्ये जेव्हा कर्णसिंह आणि त्यांचे पुत्र भीमसिंह हे लढत होते त्यावेळेस ते घोरपडीच्या साह्याने त्यांनी त्यावेळेचा खेळणा म्हणजे आत्ताचा विशाळगड पार केला होता. आणि त्यावेळेस त्या पराक्रमाच्या त्या हेतूनं भीमसिंह यांना मुधोळसह 84 गावं बहाल करण्यात आली होती आणि राणाऐवजी राजा घोरपडे बहादर हा किताब 22 ऑक्टोबर 1471 रोजी देण्यात आला होता. आणि हेच ते घोरपडे घराणे. आणि म्हणून हा उल्लेख होत असताना संभाजी राजांच्या काळापासून खरं तर अत्यंत वेगानं आणि या स्वराज्य रक्षणामध्ये पुढं असणारं घराणं जर कुठलं पाहिलं तर ते घोरपडे घराणं आहे. आणि मला वाटतं ही अत्यंत जाज्वल्य, अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट या मराठा साम्राज्यामध्ये बघायला मिळते. आणि म्हणूनच कर्तव्य निभावणारं कुटुंब कसं असावं, आपली भूमिका बजावणारं कुटुंब कसं असावं आणि ते घराणं कसं असावं याचा आदर्श म्हणजे मला वाटतं हे घोरपडे घराणं आहे. आणि म्हणून माळोजी घोरपडे 1 फेब्रुवारी 1689ला जेव्हा संगमेश्वरच्या परिसरामध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये संभाजी महाराज थांबले असताना जेव्हा या मुकर्रब खानाचं सैन्य चालून येतं, त्याचा मुलगा इखलास खान असतो आणि त्यावेळेस या आपल्या राजाला वाचवण्यासाठी सर्वात पुढे धावणारे त्यावेळेचे तडसर नौबत म्हणजे माळोजी घोरपडे होते. शिवाय त्यावेळी त्यांच्या मुलांची त्यांची भेट झाली होती. ती मुलांसोबत असलेली अखेरची भेट ठरलेली आहे. माळोजी घोरपडे यांच्या अंगावर शत्रूच्या सैन्यानं अशी जागा सुद्धा ठेवली नव्हती जिथं जखम झाली नव्हती. एवढ्या मोठ्या वेदना आणि पराक्रमाचा इतिहास त्या म्हणजे 69 वय असताना सुद्धा माळोजी बाबांनी दाखवलेला पराक्रम आहे. धारातीर्थी पडले पण त्यानंतर त्या आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी तिथं संताजी घोरपडे नव्हते, बहिर्जी घोरपडे नव्हते, मालोजी घोरपडे नव्हते. कारण मालोजी घोरपडे हे त्यावेळेस कर्नाटकमध्ये
बहिर्जी हे दुमचक्रीमध्ये स्वराज्याच्या रक्षणात गुंतलेले होते आणि संताजी घोरपडे यांना महाराणी येसूबाईंना सुरक्षित करण्याची जबाबदारी ही संभाजीराजांनी दिली होती। याचा अर्थ आपलं कर्तव्य प्रमुख आहे आणि म्हणून कुटुंबाचा विचार न करणारा हा जर परिवार पाहिला, हे घोरपडे घराणे पाहिलं, तर कर्तव्याशी एकनिष्ठ असणारं आणि राजनिष्ठा जपणारं आणि राष्ट्रप्रेमानं राष्ट्रभक्तीने भारावलेलं हे घोरपडे घराणं आहे। आणि मला वाटतं त्याचा हा आलेख आपल्या समोर नक्कीच महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे। मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून माळोजी बाबांचा हा पराक्रम त्यांच्या मुलांनी पुढे भविष्यात जपलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि त्या माळोजी बाबांच्या पश्चात खरं तर सरसेनापती संताजी घोरपडे हे नंतर आपल्या पुढे आले, पण पहिले ते कुणाच्या मनात भरले हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि म्हणून आपल्या पित्याच्या अंत्यविधीला न गेलेले पण कर्तव्याशी प्रामाणिक असलेले आणि स्वराज्यनिष्ठा जपणारे हे घोरपडे घराण्यातले तीनही बंधू हे आज आदर्श वाटतात आणि ती आपली प्रेरणा ठरतात। आणि ही प्रत्येक मराठा बांधवांची मला वाटतं प्रेरणा आहे। महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकाचा अभिमान म्हणजे हे घोरपडे बंधू आहे। इतकं मोठं जाज्वल्य पराक्रमाचं शौर्याचं काम या बंधूंनी केलेलं आहे। आणि आज सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना मला वाटतं ही प्रेरणा आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आणि तो प्रेरणेचा इतिहास आपल्या समोर मांडत असताना खरं तर मी काही संशोधक नाही, पण अभ्यासक म्हणून हा विषय आपल्या समोर मांडताना मलाही मनापासून आनंद होतो आहे। आणि हे सगळं सांगत असताना मला वाटतं अनेक पैलू तपासले पाहिजे, अभ्यासले पाहिजे। आणि तो अभ्यास करत असताना किंवा तो अभ्यास केलेला मांडत असताना आपल्याशी संवाद साधत असताना अनेक गोष्टी आपल्या समोर येत आहेत। आणि त्यातली मला वाटतं पहिली गोष्ट, मी शाळेत असताना कबड्डी खेळायचो, आता महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलं कबड्डी खेळताना मला दिसतात। कबड्डीमध्ये 2 पक्ष असतात, 2 पक्षांमध्ये जेव्हा कबड्डीचा अखेरचा सामना सुरू होतो तेव्हा बाजू पलटली असं आपण म्हणतो। शेवटच्या काही सेकंदामध्ये 7-8 सेकंद राहिले असताना जेव्हा बाजी पलटते तेव्हा कुणीतरी पराक्रम दाखवलेला असतो। मुघल सैनिक आणि मराठा साम्राज्य याच्यामधली अखेरच्या 8-9 वर्षात जी बाजी पलटलेली आहे त्याचं महत्त्वाचं योगदान, समर्पण, पराक्रम, शौर्य, धाडस हा सरसेनापती संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे यांचा आहे। हा उल्लेख सांगताना मला अभिमानाने छाती भरून येते, कारण एवढा मोठा दैदिप्यमान इतिहास आणि वादळ असणारं, वावटाळीपेक्षा कितीतरी प्रचंड मोठं वादळ आणि बेभान वारा म्हणावं असं मुघलांना जाणवलं ते काम जर कोणी केलं असेल तर ते सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केलेलं आहे। ज्यांना आपल्या वैयक्तिक कुटुंबाला द्यायला वेळ नव्हता, कारण तो सगळा वेळ त्यांनी या स्वराज्याच्या रक्षणात घातलाय, स्वराज्य वाढवण्यात घातलाय, स्वराज्याच्या निष्ठेत घातलाय। मला वाटतं आजच्या प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। ही गोष्ट लक्षात घेत असताना, ही सगळी महत्त्वाची बाजू लक्षात घेत असताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील आणि ती गोष्ट आपल्याला या महत्त्वाच्या निमित्तानं लक्षात करून ठेवणं आणि ध्यानात ठेवणं ही मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यांच्या धाडसाची आणि पराक्रमाची इतिहासात तुलना करता येत नाही असा अजोड इतिहास ज्यांनी निर्माण केला त्यांचं नाव सरसेनापती संताजी घोरपडे। दुसरी महत्त्वाचं तत्व त्यांच्या या पराक्रमात आणि योद्धा काळामध्ये, सेनानीच्या काळात सापडतं ते म्हणजे की हत्येचा बदला हत्येने घ्यायचा असं उदाहरण इतिहासात जास्त सापडत नाही। हे उदाहरण सातत्यानं आपल्या आयुष्यात पराक्रमानं सार्थ करणारे जर कोणी सरसेनापती असतील तर त्यांचं नाव सरसेनापती संताजी घोरपडे आहे। आणि त्यांचा हा पराक्रम जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलाय तेव्हा तो आलाय हंबीरराव अर्थात हंसाजी मोहिते या सेनापतींच्या लक्षात आलेला आहे। आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हाताखाली सरसेनापती जेव्हा असताना हे संताजी घोरपडे होते, बहिर्जी घोरपडे होते, तेव्हा 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केलेला आपल्याला बघायला मिळतो। कर्नाटकातील अनेक प्रदेश जिंकलेला आपण बघतोय। त्यावेळेस तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कोपल प्रांतावर जेव्हा आदिलशाही सुभेदार हुसेन खान मियाणा आणि कासिम खान पठाण होते त्यावेळेस त्यांना झुळूच जाळण्याचं काम या हंबीररावाच्या सैन्याने केलेलं आहे। आणि त्या सैन्यामध्ये प्रमुख कामगिरी पाडणारे आणि त्यावेळेस उदयास आलेले जर योद्धे कोण असतील तर ते संताजी घोरपडे आहे। आणि म्हणून संताजींचा पराक्रम हंबीररावांच्या मनात भरलेला आहे। त्यांच्याच तालमीत ते वाढले, छत्रपती शिवाजींच्या तालमीत हंबीरराव वाढले, हंबीररावांच्या तालमीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे तयार झाले। त्यामुळे युद्धाच्या बाबतीत, रणनीतीच्या बाबतीत आणि पराक्रमाच्या बाबतीत कुठेही कसूर न करणारा योद्धा सरसेनापती पुढच्या काळातले म्हणून संताजी घोरपडे यांचं इतिहास नेहमी दखल देत राहतो, दाखले देत राहतो। आणि मला वाटतं हे घोरपडे घराण्यातला सर्वात मोठा पराक्रम इतिहासात आपल्याला दिसून येतो आणि तिथंच या पराक्रमी योद्ध्याचा
मला उदय झालेला नक्की पाहायला मिळतो. 1689 ते 1690चा काळ पाहिला. खरं तर 1674 पासून तर 1697 पर्यंत हा काळ संताजी घोरपडेंचा आहे. त्याच्याही अगोदर ते स्वराज्यात या सेनामध्ये काम करत असतील आणि होते सुद्धा, पण त्यांचा उभरता काळ आणि त्यांनी ज्यावेळेस शत्रूला धूळ चरली तो काळ बघत असताना संताजींचे पराक्रम म्हणजे संताजी घोरपडे यांनी 12 कसलेल्या निष्णात मातबर आणि त्याच वेळेसल्या नामचीन मुघल सरदारांचे 12 वाजवले, पळता भुई थोडी केली. एवढंच काय तर पन्हाळ्याच्या लढाईमध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा तो मुकर्रब खान उर्फ शेख निजाम आहे, त्याला सुद्धा जायबंदी केलेला आहे. सातारच्या लढाईत सरजा खानाला धूळ चारलेली आहे. रायबाग हुपेरीच्या लढाईमध्ये ज्या निसार खान असतील, तपूर खान असतील, त्यांना धूळ चारलेली आहे. कांजीवरमच्या लढाईमध्ये अलीमर्द खानाचा पराभव केलेला आहे. जिंजीच्या लढाईत जुल्फिकार खानाला सोडो की पळो करून सोडलेला आहे. दोटेरीच्या लढाईत सय्यद कासिम खान, खानजात खान यांना सुद्धा पळता भुईथोडी केलेली आहे. बसावपट्टणच्या लढाईमध्ये हिम्मत खान, हमीद उद्दीन खान, सबसिंग खान आणि एवढंच नाही तर रुस्तुम खान यांना सुद्धा त्यांनी पराभव पत्करावा लावलेला आहे. एवढं मोठं असामान्य जर पराक्रमाची शौर्य आणि धाडस कोणी दाखवलं असतील तर त्यांचं नाव सरसेनापती संताजीराव घोरपडे आहे. आणि म्हणून संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती म्हणून अभिवादन करत असताना सरसेनापती कसा असावा, पराक्रम कसा असावा, योद्धा कसा असावा, सेनानी कसा असावा याचं आदर्श उदाहरण आपल्या पुढे नक्की बघायला मिळतं. एवढी साधी गोष्ट बघा, आपण लक्षात घेऊया. 3 नोव्हेंबर 1689ला जेव्हा जुल्फिकार खानाने रायगड वेढला होता आणि तिथलं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं सिंहासन 32 मणी सोन्याचं ते त्यावेळेस त्यानं जाळलंय. दफ्तरखाना जाळलाय. महाराणी येसूबाईंना कैद केलंय. मुलगा शाहूंना कैद केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांना सुद्धा कैदेत टाकलंय. मग मराठ्यांच्या नीती धैर्यावर खरं तर प्रभाव पडला आणि त्यावेळेस संताजी घोरपडे यांनी ठरवलं, निक्षून मनाशी ठरवलं की जर मुघलांवर दबाव टाकायचा असेल, मुघलांवर जर दहशत निर्माण करायची असेल तर आपल्याला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. येसूबाईंच्या कैदेचा आपल्याला जर बदला घ्यायचा असेल, एवढंच नाही तर शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर आपल्याला पावलं उचलली पाहिजे. खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर चालून जायचा निर्णय सरसेनापती संताजी घोरपडे यांनी घेतला. जगात अनेक योद्धे पाहिले असतील, पण शत्रू ज्याचं अखंड हिंदुस्थानचं आलमगीर होण्याची स्वप्न आहे त्या औरंगजेबाच्या छावणीवर चालून जायचं आहे, त्या छावणीवरच हल्ला करायचा आहे. हा विचार मनात असणारा आणि तो विचार कृतीत आणणारा या हिंदवी स्वराज्यातला, मराठी मुलखातला, मराठा साम्राज्यातला पहिला जर सरसेनापती कोण असतील तर त्यांचं नाव संताजी घोरपडे आहे. आणि म्हणून हा विचार फार वेगळा आहे. हा विचार कल्पनेच्या पलीकडचा आहे. एवढंच नाही तर हा विचार का करतायत संताजी घोरपडे? हा विचार ते करतायत त्याचं कारण औरंगजेब जर मेला तर सगळंच थांबणार आहे आणि ते थांबवणं गरजेचं आहे. हा विचार करणारे आणि तो कृतीत आणणारे संताजी घोरपडे आहे. म्हणून बहिर्जींना सोबत घेतलं, मालोजींना सोबत घेतलं, विठोबाजी चव्हाण यांना सोबत घेतलं, 2000 मराठा सैनिक सोबत घेतले आणि ते तुळापूरकडे निघाले. तुळापूरच्या छावणीकडे कूच केलं. दुपारच्या सत्रामध्ये ते खरं तर झाडीमध्ये दबा धरून बसले. संध्याकाळी रात्र झाली आणि मग ते त्या तुळापूरच्या छावणीकडं, छावणीच्या जवळ जाईपर्यंत ते संत होते, सावकाश होते, त्या अदबीनं चालत होते, कारण त्या छावणीत प्रवेश मिळवायचा होता. पहारेकरांनी अडवलं देखील, पण अडवलेल्या पहारेकरांना त्यांनी सांगितलं आम्ही शिर्के मोहित्यांच्या पथकातले आहोत, पहारे बदलले म्हणून माघारी आलो आहे, छावणीत आम्हाला प्रवेश दिला पाहिजे. छावणीत एकदा प्रवेश झाला आणि तो वेग त्यांचा बदलला. सरसेनापती संताजी घोरपडे खुद्द बादशाह तंबूच्या गुलालबार छावणीकडे चालून गेलेले आहे. तिकडं घोडा त्यांचा जेव्हा फेकला, जो आडवा येईल त्याला सरसकट कापत चालले. वेळ मध्यरात्रीची आहे. दिसला की तोडला, दिसला की कापला, दिसला की संपवला, याच्या पलीकडे त्यांनी कधी विचार केला नाही. सुरक्षा रक्षकांनी औरंगजेबाला आधीच हलवलंय, पण खात्री होत नव्हती. सरसेनापती हंबीरराव मोहितेंची खात्री होईल कशी? कारण ज्या कामासाठी आलोय ते काम फत्ते करून बाहेर पडायचं. छावणीत दणादाण उडवली होती. 2000 मराठा सैनिक त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये मुघलांना सोडो की पळो करून सोडत होते. नेमकं काय चाललंय कुणाला कळत नव्हतं. हे सैन्य आलं कुठून? त्यात साखर झोपेत असणारे मोगल सैनिक, अचानक पडलेला छापा आणि ही सगळी धावपळ, सगळी धुमचक्री, कुणाला काही कळेना. पण जेव्हा खात्री झाली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची, तेव्हा लक्षात आलं औरंगजेब खरोखर छावणीत नव्हता. पण औरंगजेबाला जाणून दिलं पाहिजे
की मी सरसेनापती संताजी घोरपडे, मराठा साम्राज्याचा मावळा, मराठा साम्राज्याचा सेनापती, मराठा साम्राज्यातला योद्धा, मराठा साम्राज्यातला मावळा या छावणीत येऊन गेलोय. औरंगजेबाला कायम ते सल टोचत राहावं, कायम ते दुःख बोचत राहावं म्हणून छावणीचे तंबू सुद्धा त्यांनी उखडून काढले आणि छावणीचे 2 कळस कापून ते घेऊन निघाले. आणि काही वेळातच हर हर महादेवाच्या गर्जना घुमल्या आणि सिंहगडाकडे आले. सिद्धोजी गुजर तेव्हा सिंहगडाचे किल्लेदार होते, तिथं त्यांनी मुक्काम केलाय. या संताजी घोरपडे यांनी पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा ते घाट चढून वर चढले, घाट उतरले. तसे जुल्फिकार खानावर त्यांनी पुन्हा अचानक हमला केला, पुन्हा अचानक आक्रमण केलंय. जुल्फिकार खानाला धूळ चरली, 5 हत्ती तिथले मिळवलेत आणि तसेच ते राजाराम महाराजांकडे पन्हाळ्यावर गेलेत. विचार करून बघा, आक्रमण कसं असावं, वेग कसा असावा आणि शत्रूवर चाल कशी करावी, विचार काय असावा आणि विचारांचं कृतीत रूपांतर कसं व्हावं, हा एवढा मोठा आदर्श सेनापती संताजी घोरपडे यांनी निर्माण केला. आणि मग पन्हाळ्यावर पोचल्यानंतर या राजाराम महाराजांनी त्यावेळेस हा पराक्रम पाहिला आणि त्या पराक्रमातच मगाशीच मला वाटतं प्रवीणसिंग भोसले सरांनी त्याचा उल्लेख केला की सरसेनापती संताजी घोरपडे यांना ममलकत मदार, त्याचबरोबर बहिर्जी घोरपडे यांना हिंदूराव, मालोजी घोरपडे यांना अमीर उलुमराव आणि विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादर हे किताब दिले, या पदव्या दिल्या, या उपाध्या दिल्या. आणि मला वाटतं एकाच वेळी स्वराज्यासाठी एकाच लढाईमध्ये 3 भाऊ असणारे आणि तिघांनी पराक्रम करणारे आणि तिघांनाही छत्रपतींनी उपाधी दिलेले हे मराठा घराण्यातलं आणि या महाराष्ट्रातलं हिंदवी स्वराज्यातलं एकमेव उदाहरण, अनोखे उदाहरण म्हणजे घोरपडे परिवार आणि घोरपडे घराणं आहे. मला वाटतं ही नोंद अत्यंत महत्त्वाची आहे आणि हे वेगळेपण इतिहासात जर बघायला मिळत असेल तर मला वाटतं नक्कीच या निमित्तानं आम्ही त्या निमित्तानं हा विचार केला पाहिजे. म्हणून संताजी घोरपडे यांचा उल्लेख करत असताना, त्यांची पुण्यतिथीच्या बाबतीत त्यांना अभिवादन करत असताना खरं तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते बक्षिसांसाठी केलं नव्हतं, ते पदव्यांसाठी केलं नव्हतं, ते किताब मिळावेत म्हणून केलं नव्हतं, ते उपाध्या मिळाव्यात म्हणून केलं नव्हतं, तर ते काम उपाधीसाठी न करता लढायचं आहे, ते स्वराज्य रक्षणासाठी लढायचं आहे, ते राष्ट्रधर्म पाळण्यासाठी लढायचं आहे, इथल्या मातीसाठी लढायचं आहे, ते इथल्या रयतेसाठी, स्वराज्यासाठी, इथल्या छत्रपतींच्या निष्ठेसाठी हे काम संताजी घोरपडे यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून श्रीमंत सरकार, घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या या फेसबुक पेजवर बोलत असताना त्यांच्या ते 3 कापसीकर घराणं, ज्यामध्ये राणोजी आणि पिराजी नावाचे संताजी घोरपडांचे 2 चिरंजीव होते. त्यानंतर 1702च्या लढाईमध्ये राणोजी वारले गेले. पिराजी हे कर्नाटकच्या पाळेकरांशी लढताना मारले गेले. बहिर्जी घोरपडे अर्थात गजेंद्रगडकर यांना 3 मुलं सयाजी, मुरारराव आणि सिद्धोजी. आणि त्या काळामध्ये अत्यंत प्रेरणादायी प्रेरक इतिहास ज्यांचा आहे ते मुरारराव, सिद्धोजी आपल्याला बघायला मिळतात. मालोजी घोरपडे जिंजीच्या प्रवासात मुघलांच्या हाती सापडले आणि त्यांचा तरुणपणीच खरं तर निधन झालं. ते दत्तवाडकर घराणं असे 3ही घराणे आणि या घराण्यांचे हे सगळे वंशज आज जगभर विखुरलेले दिसतात, पसरलेले दिसतात. त्यामुळं हे मोठं घराणं आहे हे आपल्या लक्षात येतं. पण या घराण्याच्या बाबतीत मला एक विचार महत्त्वाचा जाणवतो की राजकारणामध्ये आता अनेक घराणे आम्ही बघतोय, वाचतोय, पण राजकारणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असणारं हे घराणं का दिसतंय याचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा मला वाटतं लक्षात येतं याच्यामध्ये सुद्धा हे सरसेनापती संताजी घोरपडे यांचं काम आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी दिलेला विचार महत्त्वाचा. आजही हे घोरपडे घराणे मला वाटतं करताय, पाळताय असं आपल्या एकंदर निदर्शनास येतं आहे. आणि म्हणून शत्रूच्या उरामध्ये ज्यांच्या नुसतं नावाने धडकी भरायची ते नाव म्हणजे संताजी घोरपडे. 1696चं जर पाहिलं उदाहरण तर हिम्मत खानानं संताजी घोरपडे यांच्याकडे सैन्य पाठवलं होतं की आपण तह करू असं त्यांचं मत होतं. पण या संताजी घोरपडे यांचं सैन्य थोडं आहे असा विचार त्यावेळेस हिम्मत खानानं केला देखील, पण आक्रमण केलं नव्हतं. बसावा पट्टणांच्या गडीतून तो हिम्मत खान जेव्हा बाहेर आला, खरं तर त्याचं नाव हिम्मत खान म्हणजे तो नक्कीच नावाप्रमाणे बहादूर होता, हिमती होता. तो बाहेर पडला, त्यानं चाल केली आणि चाल केल्यानंतर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर तो चालून गेला. त्यावेळेस संताजी घोरपडे यांनी या सरसेनापतींनी 2 तुकड्या केल्या सैन्याच्या. एक तुकडी बसावपट्टणाच्या जंगलामध्ये त्यांनी तिथं दबा धरून ठेवली आणि दुसरी तुकडी घेऊन स्वतः नेतृत्व करत सरसेनापती संताजी घोरपडे तुकडी घेऊन पळू लागले. त्यावेळेस या हिम्मत खानाने त्यांचा पाठलाग केलेला आहे. खरं तर पाठलाग करत असताना या हिम्मत खानाच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे
की आजपर्यंत संताजी घोरपडे हे नाव ऐकलं तरी सुद्धा इथं घोडे सुद्धा दहशतीत होते, तेव्हा सैनिक मुघलांचं तर ही वेगळी गोष्ट आहे. आणि हा विचार करत असताना तो हिम्मत खान असा विचार करतोय की आता पाठलाग करायचा, एवढंसं सैन्य आहे, कमी संख्येचं सैन्य आहे, काय लागणार आहे. म्हणून संताजी घोरपडे यांचा पाठलाग त्यानं सुरू केला. आणि लक्षात आलं स्वतः नेतृत्व करणारे संताजी घोरपडे, दोन्ही पक्षांमध्ये उभे अशी लढाई झाली, नुसती लढाई झाली नाही. संताजी घोरपडे यांनी त्यावेळेस माघार घेतली. राजकारण युद्धातलं काय असतं त्याला रणनीती म्हणूया, नंतर त्याचा उल्लेख काय करायचा ते आपण बघूच, किंवा आपल्याला त्यातून काय नेमकं साधायचं आहे तो विचार महत्त्वाचा काय त्याचा विचार करत असताना ज्या वेळेस संताजी घोरपडे यांनी माघार घेतली तेव्हा हिम्मत खानाच्या लक्षात आलं, शिवाय या धूमचक्रीमध्ये जास्त सैन्य मेलं जाईल, मारलं जाईल, हा विचार संताजी घोरपडे करत होते. हिम्मत खानाचा विश्वास बसत नव्हता की संताजी घोरपडे हे माघार घेऊन पळतायत. हेच का ते संताजी, हा विचार त्या हिम्मत खानाच्या डोक्यात आहे. ज्यांनी मुकर्रब खानास जायबंदी केले हेच ते संताजी की ज्यांनी महाराष्ट्रच काय तर तामिळनाडू सुद्धा ढवळून काढले. हेच ते का संताजी की ज्यांच्यामुळे मुघलांना दोड्डेरकडे माघार घ्यावी लागली. हेच ते संताजी का ज्यांचा चेहरा आमच्या घोड्यांना पाण्यात दिसतो. हेच का ते संताजी की ज्यांनी खुद्द बादशाची झोप उडवली. हिम्मत खानाचा पाठलाग सुरूच आहे, पण संताजीनं मैदान सोडलं, वाघाने मैदान सोडलं. हे कधी आपण ऐकलं नाही. इथं मात्र या लढाईत ते बघायला मिळतं. आणि हा विचार हिम्मत खान करतोय. आणि हिम्मत खानानं असं मैदान सोडलेला वाघ आतापर्यंत कधी ऐकला नव्हता, बघितला नव्हता. संताजी घोरपडेंसारखा वाघ हा मैदान सोडून पळतोय, याचं रहस्य त्याला काही कळेना. हिम्मत खान पाठलाग करतोय, पण अचानक सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपली सेना थांबवली. अशा ठिकाणी ते अचानक थांबले. आणि मग लक्षात आलं हिम्मत खानाच्या, हा संताजी घोरपडे नावाचा सरसेनापती थांबतोय आणि एवढंसं सैन्य. पण थांबले का संताजी घोरपडे? कारण त्या जंगलामध्ये त्यांनी एक तुकडी दबा धरून ठेवली होती. तशी जी तुकडी बाहेर आली आणि हिम्मत खानाच्या सगळ्या सैन्याला चारी बाजूनी घेरलंय संताजी घोरपडे यांच्या सैन्यानं. आणि लक्षात आलं हिम्मत खानच्या, आता मात्र आपला टिकाव नाही. त्याच ठिकाणी त्या जंगलाच्या जवळ त्या दोन्ही तुकड्या संताजी घोरपडे यांच्या एकत्र आल्या आणि त्या हिम्मत खानाला त्यावेळेस त्याच्या कपाळात गोळ्या बसल्या आणि बंदुकीच्या गोळ्या लागून तो हिम्मत खान ठार झालेला आहे. हे आपण पाहिलं. नुसतं हिम्मत खान नाही, 500 त्या मोगल सैनिक सुद्धा तिथं ठार झालेले आहे. आणि तो त्याच दिवशी मरण पावलेला हिम्मत खान. याचा अर्थ गनिमी काबा काय असतो हे आपल्याला बघायला मिळतं. गनिमी काबा हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयास आलं काळामध्ये, पण त्याला विकसित करण्याचं, त्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम हे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या बाबतीत हा अत्यंत पुढे असणारा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांचं नक्कीच नाव इतिहास घेतात. ती नोंद इतिहासात आपल्याला सापडते. कासिम खानच्या बाबतीतही तेच आहे. कासिम खानच्या बाबतीत तर अनोखं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की औरंगजेबाचा दूध भाऊ हा खानजहान आणि खानजहानचं मुलगा हा हिम्मत खान. हे आपण पाहिलं. हिम्मत खान जेव्हा मागा आला त्यावेळेस तो हिम्मत खान जेव्हा पळत होता तेव्हा आपण घोड्यांना फेस येतो ऐकलंय तोंडाला, पण हिम्मत खानाच्या तोंडाला सुद्धा फेस आणणारा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. आणि हे सगळं होत असताना वादळ काय असतं, बेफाम वारा काय असतो हे हिम्मत खानालाच नव्हे तर औरंगजेबाच्या सगळ्या सरदारांना कळून चुकलं होतं. कासिम खानच्या बाबतीत ते झालंय. हिम्मत खान माघारी गेल्यानंतर दुसऱ्यांदा कासिम खानावर जेव्हा वेळ आली तेव्हा कासिम खान हा फौज घेऊन निघाला, पण औरंगजेबानं नुसतं कासिम खानला सोबत देताना एकूण 60,000ची फौज दिली आहे. 5 लाखाची फौज कशाला म्हणतात? ती फौज घेऊन कासिम खान निघालेला आहे. आणि औरंगजेबानं कासिम खानाला सांगितलंय, जान की बाजी लगा दे कासिम, तोड़ दे काफरों को और काफरों के हौसलों को. हे सांगितलंय औरंगजेबानं. आणि पुढे सांगितलंय, तू मुघल की शान आहे कासिम. कासिम पेटून उठलाय. कासिमला वाटलं आता जायचं, आक्रमण करायचं आणि एवढी 5 लाखाची फौज आहे, संताजींचा बिमोड करायचा हा विचार करून कासिम खान निघालेला आहे. आणि कासिम खान निघाला, पण समोर संताजी घोरपडे जे ठरवून मारतात, जे विचार करून ठरवलेलं काम फत्ते पाडतात, त्यांचं नाव संताजी घोरपडे. संताजी घोरपडे हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. मावळ्यांमध्ये, आता मला मावळा नावाची व्याख्या मी नेहमी सांगतो, ज्यांचा पराक्रम कधीच मावळत नाही त्यांचं नाव मावळा आहे, हे आपण नेहमी ऐकतो. आणि मग असे मावळे जर सरसेनापती असतील, ते सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या रूपानं
तर शत्रूला घाम फुटलाच पाहिजे, आणि तो फुटत होता. नावानं जर एवढी दहशत निर्माण झाली होती तर प्रत्यक्ष सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याशी लढताना काय होत असेल हा विचार आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. आणि तो कल्पनेच्या पलीकडचा विचार हे मोगल सरदार अनुभवत होते, म्हणून त्यांच्यामध्ये दहशत होती. पण कासिम खानाला औरंगजेबाने तंबी दिली, मोठा उत्साह दिला, सोबत एवढे सैनिक दिलं आणि तो निघाला. पण या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी पुन्हा गनिमी काबा साधला. त्या कासिम खानाला इथपर्यंत त्यांनी ओढत आणलं जिथं भाताची खेचरं होती, भाताची रानं, ज्या भाताच्या रानांमध्ये पाणी झालं होतं, आणि तिथं या खेचरांमध्ये या कासिम खानाचे घोडे अडकून बसले, हत्ती सुद्धा तिथं गाळात अडकून बसले. आणि त्याच्या लक्षात आलं की आता इथून बाहेर पडणे शक्य नाही. त्यानं गडी जवळ केली, पण दोडेच्या गडीतून सुद्धा तो सुटला नाही. एक नाही, दोन नाही, तब्बल 12 दिवस या मराठा सैनिकांचं आक्रमण त्या गडीवर चालू आहे, त्या कासिम खानावर चालू आहे. त्या काळात कधीही आपल्या मराठा सैन्यानी, या मराठी सैनिकांनी बायकांना शत्रूच्या सुद्धा कधी त्रास दिला नाही. त्या सोडून बाकी सगळे मात्र या सैन्याच्या हातून कधी वाचले नाही. कासिम खान सुद्धा हा बुडवायला आला होता मराठा साम्राज्य, पण स्वतःच बुडाला होता, आणि त्याने नंतर आत्महत्या केल्याचा उल्लेख सुद्धा इतिहासात काही ठिकाणी सापडतो. त्या काळामध्ये 1.5 कोटीची लूट संताजी घोरपडे यांनी केलेली आहे, आणि मला वाटतं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मग जर मराठ्यांना बुडवायला जर कोणी आला असेल आणि तो स्वतःच जर बुडत असेल तर मला वाटतं या ठिकाणी पराक्रमाचं रूप म्हणजे संताजी घोरपडे, शौर्याचं नाव म्हणजे संताजी घोरपडे, धाडसाचं नाव म्हणजे संताजी घोरपडे, हा विचार इथं प्रत्यक्षात कृतीत आलेला आपल्याला लढायांमध्ये दिसतो. अशा असंख्य लढाया जिंकल्यात सरसेनापती संताजी घोरपडे यांनी. या 7-8 वर्षाच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे ते इतिहासामध्ये त्याला असा जोड दुसरा पर्याय दिसत नाही, तुलना करण्यासारखी दुसरी घटना सापडत नाही. याचा अर्थ हे वेगळेपण पराक्रमाचं, शौर्याचं जर कुणी केलं असेल तर त्यांचं नाव संताजी घोरपडे आहे. इतिहासकार जदुनाथ सरकार असं म्हणतात, गनिमी काव्याचा सर्वोत्तम सरदार म्हणजे संताजी घोरपडे. तैमूर आणि चंगेज खान यांच्यापेक्षा अधिक प्रभावशाली आक्रमण जर कोण करत असतील तर त्यांचं नाव संताजी घोरपडे आहे. जर इतिहासकारांना सुद्धा या संताजी घोरपडेंच्या पराक्रमाबद्दल अशा वेगळ्या भूमिका जाणवत असतील तर नक्कीच आपल्याला दखल घेण्यासारखं आहे की नेमक्या या सरसेनापतींचा पराक्रम कोणत्या शब्दात मांडावा आणि कसा व्यक्त करावा हे नक्की शब्द सुद्धा सापडत नाही. असा अलौकिक पराक्रम आणि धाडस दाखवण्याचं काम या सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केलेलं आहे. एवढ्यावर थांबत नाही. अनेक इतिहासकारांनी असा उल्लेख केला आहे की मुघलांची आर्थिक आणि मानसिक हानी करणारा जर योद्धा कोण असेल आणि सरसेनापती कोण असतील तर त्यांचं नाव संताजी घोरपडे आहे. शंभूराजांच्या हत्येचा बदला मुकर्रब खानाला जायबंदी करून घेतलाय. धनाजी जाधव यांच्या मुलाच्या हत्येचा बदला हिम्मत खानाची हत्या करून घेतलाय. सुडाने घ्यायचा, सुडाचा बदला हा सुडच आहे. आणि हे उदाहरण इतिहासात मला वाटतं सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच मला वाटतं हे वेगळं रूप, हे पराक्रम, शौर्य, धाडस, रणधुरंदरपणा जर कुठं बघायला मिळत असेल तर तो या इतिहासात बघायला मिळतो. अलीमर्द खानला तर 1 लाख होऊन खंडणीसाठी त्याच्या सैनिकांचं भीक मागायला लावली सरसेनापती संताजी घोरपडे यांनी. एवढंच नाही तर रणमस्त खान, दिलेर खान, हसन अली खान यांना यमसदनाला पाठवलंय याच सरसेनापती संताजी घोरपडे यांनी. अशा अनेक घटना. औरंगजेब सुद्धा वैतागलाय. या संताजी घोरपडेंचं नाव ऐकलं की औरंगजेबाच्या डोक्यात मुंग्या यायच्या. नुसत्या मुंग्या येत नव्हत्या, मराठे आले आणि लुटून गेले. याच्या पलीकडं दुसरी गोष्ट कधीच या औरंगजेबानं या काळात ऐकली नाही, कारण हा काळच मुळात वेगळा होता. हा काळ महाराष्ट्राचं महाभारत म्हणून ओळखला जातो किंवा स्वराज्य रक्षणाचा काळ म्हणून इतिहासात याची नोंद सापडते. या काळामध्ये सर्वात मोठा शूर पराक्रम जर कुणाचा असेल तर तो सरसेनापती संताजी घोरपडे यांचा आहे. औरंगजेबाचे सारे सरदार अडवले, तुडवले, बुडवले, झोडपले, या सगळ्या बातम्या औरंगजेब ऐकून वैतागलाय. हे कान बधीर करून घ्यावेत असं त्याला वाटायचं, पण पर्याय नव्हता. कारण संताजी घोरपडे हे नाव ऐकल्यानंतर जर एकही सरदार लढायला जायला तयार होत नसेल तर त्यावेळेस औरंगजेबाला भूमिका बदलावी लागली. 2 महिन्याचा पगार आणि सगळ्या बाबी त्या सगळ्या सरदारांना पुरवाव्या लागल्या. आणि एवढ्यावरच नाही तर
मुंग्या येऊन येऊन वैतागून या औरंगजेबानं संताजींना सैतान म्हणून घोषित केलंय, सैतान म्हणून उल्लेख केलेला आहे इतिहासामध्ये. आपल्याला हे सुद्धा वाचायला मिळतं. तेव्हा लक्षात येतं की वेगळेपण काय आहे, शौर्य काय आहे. औरंगजेबाला चारी मुंड्या चित करणारा जर सरदार आणि सरसेनापती या मराठा साम्राज्यातला कोण असतील तर त्यांचं नाव सरसेनापती संताजी घोरपडे. औरंगचा चौरंग करून त्याच्या तख्ताला सुरुंग लावायचा हा विचार करणारा सरसेनापती म्हणजे संताजी घोरपडे. भयानक वादळ, या वादळात शत्रूचा कुठेही निभाव लागला नाही आणि लागत नव्हता. शिवाय या संताजी घोरपडे यांनी गनिमी कावा विकसित केलाच आहे. 40,000 घोड्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. नुसतं प्रशिक्षण देताना राजाचा खर्च वाचणार यासाठी या पोर्तुगीजांकडून मुघलांकडून जी खंडणी यायची त्या खंडणीचा उपयोग त्यांनी त्या प्रशिक्षणासाठी केलेला आहे. विचार करून बघा, आपण इतिहासामध्ये अनेक पात्र किंवा अनेक भूमिका अनेक माणसं बघतोय, वाचतोय, अभ्यास करतोय. अण्णाजी दत्तो सारखी पात्र तर वाचल्यावर आपल्या लक्षात येतं इथं मात्र या स्वराज्याच्या निष्ठेसाठी रक्षणासाठी हा वेगळा पायंडा पाडणारा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांचा उल्लेख करता येतो. समाजकारण आणि सहकार्य याचा भाव आणि भूमिका लक्षात घेऊन संताजी घोरपडे यांनी कायम हे काम केलेलं आहे. आणि मला वाटतं ते राजकारणात कमी, समाजकारण आणि सहकार्य आणि युद्धामध्ये नेहमी वावरत राहिले आणि म्हणून राजकारणात ते स्वतः नव्हते. त्यामुळे तत्कालीन राजकारणामध्ये संताजी घोरपडे यांचं कुठेही नाव सापडत नाही, उल्लेख सापडत नाही. तो आदर्श, तो विचार आज आपण करण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून मी जो विषय मांडत असताना खरं तर मला आमचे मार्गदर्शक इंद्रजितसिंह घोरपडे, हिंदूराव गजेंद्र गडकर, त्याचबरोबर दीपक भाऊ यांनी सांगितलं होते की घोरपडे घराणे काल आज उद्या म्हणजे संताजी घोरपडे यांची पार्श्वभूमी, वर्तमान काळ आणि भविष्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. कमी वेळेमध्ये पराक्रमच जर सांगता येणार नसेल तर बाकीच्या गोष्टी कशा, पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की कमी वेळेमध्ये जेवढं काही साधता येईल ते साधण्याचा नक्की प्रयत्न करतोय. कधी जेव्हा प्रत्यक्षात किंवा पुढच्या काळामध्ये पुन्हा लाईव्ह व्याख्यान असेल किंवा प्रत्यक्ष भाषणाचा आणि व्याख्यानाचा योग येईल तेव्हा मात्र अनेक विषयांना स्पर्श करता येईल असं नक्की या निमित्तानं सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या काळामध्ये संताजी घोरपडे यांचं सरसेनापती पद गेलेलं आहे, त्यांना पदावरून बाजूला काढण्यात आलेलं आहे. आपण आत्ता बघतोय, आज आपण या पक्षात नाही तर त्या पक्षात उभा राहतो, या गटात नाही तर त्या गटाला जाऊन मिळतो. पण स्वराज्यासाठी, इथल्या या साम्राज्यासाठी पदावरून दूर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणता पक्ष जवळ केला नाही किंवा शत्रूला जाऊन मिळाले नाही. हे प्रामाणिक काम हे मराठा साम्राज्याचं करण्याचा आदर्श आज मला वाटतं सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चरित्रातून घेण्यासारखं आहे. आणि संताजी घोरपडे यांचं चरित्र आपल्याला अनेक ठिकाणी ते मार्गदर्शक ठरतंय. ते याचसाठी की मंत्रिपद गेलं म्हणून आपण पक्ष सोडायचा, मंत्रिपद गेलंय म्हणून फितुरी करायची, मंत्रिपद गेलंय म्हणून शत्रूला जाऊन मिळायचं, असं कुठलंही काम संताजी घोरपडे यांच्याकडून झालं नाही. घोरपडे घराण्याचा आदर्श आजही जपण्यासारखा आहे. तो विचार या निमित्तानं आपण केला पाहिजे आणि तो करणं ही काळाची गरज आहे असं मला मनापासून वाटतं. राष्ट्रासाठी लढायचं हा संदेश आजही त्यांच्याकडून आपण घेतला पाहिजे. परवा आपल्या सीमेवर चीनशी लढताना 20 जवान ठार झालेले आहे. राष्ट्रासाठी जवान ठार होताना आम्ही बघतोय, पण राष्ट्रासाठी कुटुंबाच्या कुटुंब ही या राष्ट्रासाठी समर्पण, त्याग आणि बलिदान देणारी जर कुठं बघायला मिळत असतील तर ती इतिहासात दिसतात. आणि घोरपडे घराणं हे त्याचं एक उदर्श आणि उत्तम उदाहरण आहे. ते या निमित्तानं मला वाटतं विचार करण्यासारखं आहे. राष्ट्रप्रेम आणि निष्ठेचं प्रतीक म्हणजे संताजी घोरपडे आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांची हत्या झालेली आहे. नागोजी माने यांनी ती हत्या केली आहे. फितुरी म्हणा, स्वार्थ म्हणा, हे आपण बघतोय, वाचतोय. खरं तर ती हत्या झाल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. मला वाटतं औरंगजेबाला जेव्हा ही बातमी घेऊन त्याचा सेवक खबरी जेव्हा बातमी घेऊन गेला तेव्हा बातमी देणाऱ्याला औरंगजेबानं खुशखबर खान ही पदवी दिलेली आहे. इतिहासामध्ये खुशखबर खान ही पदवी औरंगजेबानं दिलेली दिसते. स्वतःच्या पित्याला किंवा भावांना मारल्यानंतर सुद्धा त्यानं ही पदवी कुणाला दिली नाही. पण संताजी घोरपडे यांच्या निधनानंतर खबर घेऊन येणाऱ्या सेवकाला, खबऱ्याला ही खुशखबर खान पदवी आणि बक्षीस औरंगजेब जर देत असेल तर मला वाटतं यावरून या सेनापती आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पराक्रम, दरारा, दहशत नेमकी काय आहे हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. खरं तर राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास हे इतिहासातील एक सोनेरी पान आहे. जर राजाराम महाराज पकडले गेले असते तर मराठी सत्तेचा दक्षिणेतील मुख्य स्रोत
हा मला वाटतं नष्ट झाला असता. आणि शिवाय दक्षिणेतून जी येणारी आक्रमणं आहेत ती आक्रमणं सुद्धा या घोरपडे घराण्यांनी थांबवलेली आहे. आणि म्हणून या मराठी साम्राज्याला उचलण्याचं, संरक्षित करण्याचं, विस्तार करण्याचं, रक्षण करण्याचं काम संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे यांनी केलेलं आहे. आणि संताजी घोरपडे यांचा प्रमुख वाटा यामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एक जाणवते की मुघल सैनिक लढायचं, आपले मराठी सैनिक सुद्धा लढायचे, पण लढताना फरक काय असायचा असा विचार जेव्हा आपण इतिहासाच्या माध्यमातून करतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की मराठे जीव गेला तरी लढायचं, जीव गेला तरी बेहतर. आणि मोगल लढायचे स्वतःचा जीव वाचवत. जे जीव वाचवत लढतात त्यांचं साम्राज्य हे कधीतरी लढ्यास जात असतं. आणि जे जीवाची पर्वा न करता लढतात त्यांचं साम्राज्य हे अबाधित राहतं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण करण्यासाठी जीवाचं बलिदान केलं हे आपण वाचतो, तो आपला दैदिप्यमान इतिहास आहे. पण त्यानंतर याच स्वराज्याच्या रक्षणासाठी पदं गेली पदं आली हा विचार न करता या राष्ट्राच्या स्वराज्य रक्षणासाठी, साम्राज्यासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावणारे संताजी घोरपडे हे अत्यंत पराक्रमी योद्धे आपल्याला इतिहासात नक्की बघायला मिळतात. आणि मला वाटतं त्यांची पुण्यतिथी आपण ज्यावेळेस संपन्न करतो आहे त्यावेळेस ही विचारांनी होते आहे. कारण कुठल्याही महापुरुषाची, महामानवाची पुण्यतिथी किंवा जयंती जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा त्यांच्या सगळ्या स्मारकावर किंवा प्रतिमेवर फुलांची सजावट करतो. पण फुलांची सजावट करणं देखील महत्त्वाचं असताना विचारांची राजवट सुरू ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून श्रीपंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान ही विचारांची राजवट ही अबाधित ठेवण्याचं, चालू ठेवण्याचं अखंडपणे काम करतायत. आणि औरंगजेबाच्या बाबतीत या 6-7 वर्षाच्या काळामध्ये जो शह संताजी घोरपडे यांनी दिलेला आहे, मराठी साम्राज्याचा योद्धा म्हणून दिलेला आहे, त्यानंतर औरंगजेबाला सुद्धा आपल्या अस्तित्वाचा ध्वज या मुलखामध्ये, मराठी मुलखामध्ये कधीही उभा करता आला नाही. एवढंच नाही तर याच मुलखात स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागलं. हा इतिहास याच मराठ्यांचा मला वाटतं अत्यंत देदीप्यमान आहे. आणि म्हणून या इतिहासाचा अभिमान, या योद्ध्यांचा अभिमान, संताजी घोरपडे यांचा स्वाभिमान आपल्या मनात हा कायम असला पाहिजे. आणि मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जणांनी मला वाटतं कमेंट आलेल्या आहे, पण तिकडे लक्ष न देता शेवटी कदाचित कमेंट वाचेल मी, त्यावेळेस काही प्रश्न असतील किंवा काही आपला अभिप्राय असेल तर नक्की बघेल. पण आत्ता मात्र मला ज्यावेळेस वर्तमान काळाचा घोरपडे घराण्याचा इतिहास मी या पेजवर बघत होतो आणि वाचत होतो, कारण ज्या दिवशी माननीय इंद्रजित घोरपडे सर यांचं माझं बोलणं झालं त्या दिवसापासून मी या पेजवर अनेक गोष्टी बघतो आहे. आणि माझ्या अभ्यासानंतर एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या देशाचं नेतृत्व करत होते आणि ज्यावेळेस पंचायत राज अस्तित्वात आली त्यावेळेस पंचायत राज्य ही जी त्रिस्तरीय समिती होती किंवा त्रिस्तरीय रचना या देशामध्ये लागू झाली, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना M.Y. घोरपडे नावाचे कर्नाटकचे अर्थमंत्री, फायनान्स मिनिस्टर होते. त्यावेळेस त्यांनी मात्र मोलाचा सहभाग घेतलेला आहे. लोकसहभागामधून हे पंचायत राज्य कसं उभं राहील हा विचार मांडण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. याचा अर्थ घोरपडे घराण्याचा हा सहभाग, लोकसहभाग कायम या राष्ट्राच्या उभारणीत राहिलेला आहे. त्यानंतर मी पेजवर असं पाहिलेलं आहे की इंद्रजित भोसले आपले घोरपडे सर आहेत, त्यांनी मला वाटतं व्हॉइस ऑफ अमिताभ नावाची जी संकल्पना आणि त्यांचे शो होते त्या शोची सारी रक्कम गरिबांसाठी मदत म्हणून त्यांनी वापरलेली आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना घोरपडे घराण्यातील अनेक व्यक्तींना पुरस्कार मिळाले. मी ते फेसबुक पेजवर वाचलेले आहे, ज्यामध्ये संयोजिताताई घोरपडे यांनी इंटरनॅशनल बॉक्सिंगमध्ये पुरस्कार मिळवलेला आहे. त्याचबरोबर मला वाटतं दुसरा पुरस्कार मी वाचला, वर्षाताई घोरपडे यांना वैज्ञानिक क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे. असे अनेक उपक्रम आणि असे चांगले दर्जेदार काम करणारे व्यक्तिमत्व जर घोरपडे परिवारात, कुटुंबात, घराण्यात असतील. पण या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की विखुरलेला ज्यावेळेस आपला समाज असतो तेव्हा तर संघटित होण्याची गरज आहे. आणि मला वाटतं त्यानिमित्तानं हे श्रीमंत सरदार घोरपडे सरकार प्रतिष्ठान पेज सुरू झालं असावं. त्याचा विचार सगळ्या आपल्या घोरपडे बंधूंनी नक्की केला पाहिजे की जेव्हा एखादा विधायक उपक्रम सुरू होतो आहे तेव्हा आपलं योगदान त्याच्यात काय असतं. खरं तर जी घराणी मातब्बर आहेत किंवा ऐतिहासिक घराणी आहे आणि त्या काळातली ती महत्त्वाची घराणी आहे, त्यांना कोणाकडे हात पसरावा कधीच लागत नाही. पण हे सगळं होत असताना आपले हात अजून मजबूत, अजून एक संघ आणि जर एक मजबूत मूठ बनवायची असेल तर एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आजही घोरपडे घराण्यामध्ये अनेक प्रकारचे डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, प्राध्यापक आहे, वेगळ्या क्षेत्रात काम करणारे मान्यवर दिसत आहेत. पण या सगळ्यांनी
आपसातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा बाजूला टाकल्या पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे. जर जगभर विखुरलेला घोरपडे हा सगळा परिवार असेल, एवढी मोठी वंशवेल असेल आणि एवढा मोठा विस्तार असेल, तर आज या सगळ्यांनी एकत्र येऊन जर एखादं काम उभं केलं तर नक्कीच ते देशाला प्रेरणादायी मार्गदर्शक ठरू शकतं. आणि मला वाटतं त्यासाठी या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे एक आव्हान म्हणूया किंवा आपल्याला एकत्र येण्यासाठी हे चांगलं एक प्रकारचं व्यासपीठ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या इतिहासाला समजून घेत असताना पुण्यतिथीच्या निमित्तानं एकसंघटित होण्याची आणि त्या ताकदीचं बळ काय असतं याचा प्रत्यय जर आपल्याला भविष्यात आणायचा असेल तर मला वाटतं आज आपण ती पावलं उचलली पाहिजे. कारण कालचा इतिहास आमचा दैदिप्यमान आहे, कालचा इतिहास आमचा प्रेरणादायी आहे, कालचा इतिहास आमचा पराक्रमाचा आहे, कालचा इतिहास आमचा शौर्याचा आहे, कालचा इतिहास राष्ट्र उभारणीचा आहे, राष्ट्र रक्षणाचा आहे. पण आज वर्तमान काळामध्ये आम्हाला जर भविष्यामध्ये पुन्हा एकदा चांगला इतिहास जर आमच्या या घराण्याचा दाखवायचा असेल किंवा आपल्याला समाजाला काहीतरी योगदान द्यायचं असेल तर आज आपल्याला एकत्र येऊन हे काम करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं वर्तमानामध्ये जर याची दखल घेतली तर भविष्य काळ हा वैभवाचा उभा राहू शकतो आणि वैभवाच्याही पलीकडे जाऊन मोठं काम उभं करू शकतो. मला वाटतं हे या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज सांडूर संस्थानला जे कलाकृती केंद्र आहे तिथे एक मंगल कार्यालय आहे. काही दिवसापूर्वी माहिती घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 5 रुपयामध्ये लमाण आणि बेडर समाज असेल त्यांना 5 रुपयामध्ये मंगल कार्यालय तिथं कार्यासाठी मिळतं. देशामधली पहिली घटना असेल की एवढ्या कमी रुपयामध्ये आजही वर्तमान स्थितीमध्ये असं कार्यालय जर उपलब्ध होत असेल तर मला वाटतं इतरांनीही दखल घेण्यासारखी आहे आणि ती दखल घेण्याचं काम मला वाटतं इतर सगळ्या बांधवांनी आपल्या केलं पाहिजे. अशा उपक्रमांची नोंद समाज नेहमी घेत असतो. त्यानिमित्तानं या फेसबुक पेजवर मी जे काही वाचलेलं आहे, मला जी काही माहिती मिळाली आहे त्याचा नक्कीच भविष्यामध्ये आपल्या सर्वांना आणि इतर क्षेत्रातल्या सर्व संबंधितांना व्यक्तींना नक्कीच उपयोग होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपला इतिहास का वाचायचा, का ऐकायचा, का लिहायचा, का समजून घ्यायचा, ती जाणीव आणि जागृती जर नेहमी आपल्या मनात असेल तर आपल्याला मोठं काम उभं करता येतं, एकोपा साधता येतो, सलोखा राखता येतो. एकमेकांमधले काही जर काही संबंध बिघडले असतील तर ते पुन्हा पूर्ववत करता येतात. पुढे जाऊन सामाजिक आणि सहकार्याचं मोठं काम उभा करता येतं. आणि म्हणून आपण म्हणतो की इतर ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळत नाही. काही ठिकाणी तर असतं ईदभर आणि सांगायचं हातभर. इथं मात्र एवढा मोठा इतिहास आहे दैदिप्यमान, पण आपण तो कधी सांगत नाही किंवा आपण तो व्यक्त करत नाही, आपण तो समाजापुढे आणत नाही. असं जर असेल तर आज त्याची नक्की गरज आहे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून हा मार्ग नेहमी क्रमित ठेवण्यासाठी हा सगळा इतिहास आपला दैदिप्यमान आहे. हा इतिहास आपल्याला जतन करण्याची गरज आहे. हा इतिहास आपल्याला पुढच्या पिढ्यांना देण्याची गरज आहे. हा इतिहास आपल्याला समाजासमोर प्रेरणा म्हणून, इतिहास म्हणून जेव्हा येतो तेव्हा आज आपण बघतो की आत्महत्या करणारा जर एखादा अभिनेता असेल, सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे म्हणून आत्महत्या करतात. आज सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास ऐकल्यानंतर मला नाही वाटत कुणी आत्महत्या करण्याचा विचार करेल. जर आयुष्यामध्ये पानापानावर लढाई, महिना महिन्याला लढाई, वर्षावर्षाला लढाई आणि प्रत्येक लढाईमध्ये यश आहे, शत्रूला धूळ आहे, तर आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा मोठी संकट काय असू शकतात हा विचार जरी आपण केला तरी सुद्धा मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं काम होऊ शकतं. आदरणीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, जी टीव्हीला अनेक कार्यक्रम ज्यांचे असतात त्या सुप्रियाताई साठे ठाकूर पाटील या निमित्ताने लाईव्ह संवाद ऐकतायत, बघतायत. मनापासून ताई अभिनंदन. आपल्याही प्रवचन कीर्तनामध्ये नक्कीच हा सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास नक्कीच जाज्वल्य दैदिप्यमान हा पुढच्या पिढ्यांना आणि भाविक भक्तांना सुद्धा प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा नेहमीच दैदिप्यमान राहिलेला आहे. ती परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी हे प्रबोधनाचं काम, इतिहास जपण्याचं काम करता येईल. आपण बघतो की मोठी माणसांची घरं कशी ओळखायची. ज्या घरामध्ये मोठा टीव्ही आहे ते श्रीमंताचं घर आहे, ते मोठं माणसाचं घर आहे असं आपण म्हणत राहतो. पण एखादं छोटं घर जरी असलं आणि त्या घरामध्ये जर ग्रंथालय असलं तर ते ग्रंथालय म्हणजे त्या माणसाच्या विचारांची ओळख असते. त्या माणसाच्या त्या वैचारिकतेची ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल तर ते घराणं हे पुस्तकांना, ग्रंथांना मानणारं असलं पाहिजे. मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझे सगळे आदरणीय मित्र परिवार, त्याचबरोबर प्राध्यापक मंडळी, या घोरपडे घराण्यातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर या फेसबुक पेजचे सर्व पदाधिकारी, या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर हा सगळा लाईव्ह संवाद बघतायत. मला वाटतं या
सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनाच्या निमित्तानं मानवंदना देत असताना आपल्याला काही दिवसापूर्वी मी इंद्रजीत सरांशी बोललो होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की स मा गर्गे नावाचे जे लेखक आहेत म्हणजे सदाशिव मार्तंड गर्गे ते कैलासवासी आहेत, पण त्यांनी कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास लिहिलेला आहे. त्याचबरोबर हिंदूराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. पण ती पुस्तकं फार वर्षापूर्वी लिहिल्यामुळे ती दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती असलेली पुस्तकं पुन्हा पुनर्मुद्रित आणि पुनर्प्रकाशित करण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेता श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचं मला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की जर अशी दुर्मिळ पुस्तकं असतील तर ती पुस्तकं नव्यानं पुन्हा पुनर्प्रकाशित करण्याचं काम हे महत्त्वाचं काम, कारण हा इतिहास पुन्हा जपला पाहिजे. बरं, स मा गर्गे यांच्या इतिहासकार म्हणून नोंद घेत असताना शेक्सपियर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. शेक्सपियर आणि स मा गर्गे असे दोनच हे लेखक आहेत की ज्यांची जन्मतारीख आणि त्यांच्या निधनाची तारीख म्हणजे मृत्यूची तारीख एकच आहे. याचा अर्थ शेक्सपियर नंतर हे मला वाटतं स मा गर्गेंच्या नावानं हे उदाहरण लेखन क्षेत्रातलं की ज्यांची जन्मतारीख ही 4 नोव्हेंबर 1920 आहे आणि त्यांची मृत्यूची तारीख 4 नोव्हेंबर 2005 आहे. म्हणून येत्या 4 नोव्हेंबर 2020 रोजी ही दोनही घराण्यांच्या माहिती असणारी पुस्तकं या श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित केली जाणार आहे. अत्यंत स्तुत्य असता आणि महत्त्वाचा उपक्रम मला वाटतं द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे आणि यातून इतर सर्व समाजांनी बांधवांनी प्रेरणा घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या या कार्याला मनापासून मी धन्यवाद देत आहे. पण हे देत असताना मला जेव्हा मी मगाशी राजकारणाचा उल्लेख सांगितला होता, जाता जाता एक मात्र महत्त्वाचं मला सांगायचं आहे की मी मगाशी म्हणालो की जसं इतिहास छोटा असतो पण सांगणारे मोठा सांगतात, इथं मात्र इतिहास मोठा दैदिप्यमान हा तासाभरात 2 तासात संपणारा विषय नाही. हा अनेक पुस्तकं याच्यावर आलेली आहे. आता आपण अनेक पद्धतीने इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला तर संताजी घोरपडे आणि घोरपडे घराण्याचा इतिहास हा फार प्रदीर्घ आणि मोठा आहे. आज जर जगभर त्यांचे वंशज असतील किंवा त्या घोरपडे घराण्यातले सगळे आजच्या काळातले सगळे घोरपडे बांधव असतील तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये आपण बघतोय. राज्यात तर आहेच पण वेगवेगळ्या देशांमध्ये. याचा अर्थ ही वंशवल विस्तारलेली आहे. ही विस्तारलेली वंशवल जर एक झाली, अबाधित झाली, अखंड झाली आणि संघटित झाली तर मला वाटतं मोठं काम उभं राहू शकतं. खरं तर राजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या राजकारणात जास्त घोरपडे घराणे दिसत नाही, पण मालोजी बाबा, त्यानंतर संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे यांचा इतिहास पाहिल्यानंतर काल परवा वाचलेली कविता मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. इथं घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो, राजकारणातला प्रवेश, इन्कम सोर्स होतो. आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू असं मदाळलेलं राजकारण्यांनी बोलायचं आणि यांच्याच तालावर आम्ही नंदी बैलासारखं डोलायचं. अरे वस्तीत जाऊन बघा, किती धर्म किती जाती, तरीही तळहाताच्या फोडासारखे जपतो आम्ही नाती. राम रहीम वाद नको, दुबंगलेली मन सांदा. राम रहीम वाद नको, दुबंगलेली मन सांदा. काळजामध्ये मंदिर, मनामध्ये मस्जिद बांधा. कुणी असतो खुदाचा बंदा, कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. ढोल वाजवावेत गणपतीत आणि मोहरममध्ये ताशा, पण प्रत्येकाच्या ओठातून पाजरावी जिव्हाळ्याची भाषा. ती जिव्हाळ्याची भाषा जपत असताना आपल्या इतिहासाचं स्मरण, जतन आणि संवर्धन आपण करू शकलो तर सर्वात मोठं काम आपण उभं करू शकतो. हा विचार या निमित्तानं महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संताजी घोरपडे यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना मानवंदना देत असताना त्यांच्या मानवंदनेच्या बाबतीत जे पत्रक उपलब्ध आहे आणि त्या पेजवर सुद्धा त्या मानवंदनेचा मला वाटतं उल्लेख केलेला आहे. त्या मानवंदनेच्या बाबतीत शेवटचं हे मानवंदनेचं पुष्प अर्पण करून त्यांना मी नक्कीच या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. त्यासाठी ही मानवंदना. अखंड मराठेशाही रक्षिण्या, वीर घोरपडे जन्म आला, नरजन्म हा सार्थ केला, वंदितो संताजी नित्य आपणा. माळोजी बाबा पोटी जन्मला, घोरपडे कुळांचा उद्धार केला, छत्रपतींचे स्वराज्य जपण्या, अजिंक्य सेनापती झाला. भीम पराक्रमी योद्धे आपण, स्फूर्ती देतो महापराक्रम, त्रिवार मुजरा करतो आम्ही आपल्या पुण्य स्मृतीला. ऐसा योद्धा होणे नाही, शत्रुची तो उडवी लाही. ऐसा योद्धा होणे नाही, शत्रूची तो उडवी लाही. धन्य झाल्या दिशादाही, इतिहास अभंग केला. विनम्र अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संताजी बाबा, जय हिंद, जय भारत.